की घेतले नहे व्रत अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. जर कोणी दिव्य कार्य करण्याचे व्रत घेत असेल तर ते दाहक हे असणारच, त्याचे चटके पण बसतीलच. पण सतीचे वाण घेतल्यासारखे आम्ही स्वतःहूनच हे व्रत स्वीकारलंय आणि त्यातून होणारे परिणाम काय असतील याची पण आम्हाला पूर्ण कल्पना आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेले हे शब्द दाहक आणि कटू आहेत, पण त्याचा भावार्थ सर्वांना सदैव प्रेरणादायी आहे. आजच्या जगात, त्यातही समाजकारण किंवा राजकारण असं व्रतस्थपणे कार्य करणं केवळ अशक्यच. काही लोक या स्थितीच्या थोडंफार जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, पण फारच थोडे असे असतात जसं निरंतर कार्य करतच राहतात. आणि त्यातील एक व्यक्ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार, ज्यांनी आपल्या कार्यकुशलतेने हे सिद्ध केलंय. एक अनुभव संपन्न जनप्रतिनिधी, गोरगरिबांचा कैवारी, दांडगा जनसंपर्क, प्रचंड निर्णय क्षमता, विकासाची दूरदृष्टी, सामाजिक समस्यांची जाण, विलक्षण कार्यकुशलता आणि उत्कृष्ट वक्ता अशा बहुगुणी व्यक्तिमत्वाचे धनी माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणजे जणू महाराष्ट्राचं सद्भाग्य. भारतीय जनता पक्षाच्या या प्रखर निष्ठावान कार्यकर्त्यानं जनप्रतिनिधी, पदाधिकारी आणि राज्याचे मंत्री असा 1995 पासून दमदार प्रवास करीत आपलं सर्वस्व पणाला लावलं या राज्यातील गोरगरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या उत्थानासाठी. जातीपाती धर्माच्या बाहेर जाऊन एकच धर्म पोटाची भूक, एकच जात महाराष्ट्रीयन, एकच गोत्र छत्रपती शिवाजी महाराज, एकच धर्म भारत माता या भावनेने बंधूंना आणि भगिनींनो आम्ही सर्वजण भारत मातेच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक सुपुत्राची सेवा करण्याचा संकल्प केला. 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्र राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना त्यांनी अनेक नव्या विक्रमांची नोंद केली आणि महाराष्ट्राचं नाव भारताच्या नकाशावर प्रकाशमान केलं. 50 कोटीहून अधिक वृक्ष लागवडीची मोहीम प्रचंड जनसहभागातून यशस्वी करणारे माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार ठरले महाराष्ट्राचे पहिले विक्रमवीर वनमंत्री. सुधीर भाऊ हे शब्द उच्चारले की 50 कोटी वृक्ष लागवडीचा विक्रम आठवतो. वन विभागाला त्यांनी जनमानसात जी ओळख निर्माण करून दिली, त्यामुळे देशामध्ये महाराष्ट्राचं देखील नाव उज्ज्वल झालेलं आहे. वित्तमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीत वित्त विभागाच्या कार्यालयाला ISO सर्टिफिकेशन मिळवून देणारे सुधीर भाऊ बहुधा देशातील एकमेव मंत्री असावेत. अधिकारी नको नको म्हणत असताना वृद्ध, अपंग, निराधारांना मिळणारं अनुदान वाढवण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेणारेही सुधीर मुनगंटीवार एकमेव वित्तमंत्री असावे. केवळ गावात रस्ते झाले, वीज आली म्हणजे विकास झाला असं न मानता विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यात सातत्याने नाविन्याची भर घालावी लागते. हे जाणणारे सुधीर भाऊ शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, कृषी विकास आणि रोजगार निर्मिती या पंचसूत्रीवर सातत्याने काम करताना दिसतात. देशासाठी नवसैनिक घडवण्याचं विलक्षण स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी चंद्रपुरात साकारली भव्य दिव्य अशी सैनिकी शाळा, चंद्रपूर इथं साकार झालेली वन अकादमी, सुसज्ज क्रीडांगणाची मालिका, वाचनालय आणि अभ्यासिकांचं जाळं आणि वैविध्यपूर्ण रोजगार निर्मितीतून त्यांनी केलेले प्रयत्न महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. विकास कामांना आपल्या कल्पकतेची जोड देत प्रत्येक काम अप्रतिम करण्याचा ध्यास सुधीर भाऊंच्या कार्यशैलीत दिसतो. मग ती बाब महाराष्ट्रातील धार्मिक तीर्थस्थळांचा विकास करण्याची असो वा शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्याची. जगात शोभणाऱ्या बस स्थानकांची निर्मिती असो वा कल्पनांच्या पल्याड एक रेल्वे स्थानक बनवणं असो, गावागावात पिण्याच्या पाण्याची सोय असो वा LED लाईट्स लावणं असो, सुधीर भाऊंच्या कल्पकतेला साऱ्यांनीच मानलं. तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारं मिशन सेवा असो, मिशन शक्ती असो की मिशन शौर्य असो, सुधीर भाऊंचं प्रत्येक काम अनेकांच्या अपेक्षांना वाढवतं.
गोष्ट सिंचनाची असो की रस्त्यांची, शासकीय कार्यालयाची असो, आधुनिक अंगणवाड्यांची की असो गोष्ट आरोग्य सुविधांची, सुधीर भाऊंचं प्रत्येक काम यशाचं नवीन शिखर गाठण्यासाठीच. लोकहिताची कळकळ, सखोल आणि परिपूर्ण अभ्यास, दांडगा लोकसंपर्क, गोरगरिबांच्या समस्यांची जाण या बळावर समाजसेवेचा वसा घेतलेल्या माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी नेता म्हणून नव्हे तर आपला माणूस म्हणून उभा महाराष्ट्र त्यांचा आदर करतोय. सुधीर भाऊ मुनगंटीवार आम्हा साऱ्यांचे लाडके भाऊ आता पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय खात्याची सूत्र हाती घेत महाराष्ट्रात विकास कामांची नवी मालिका उभारण्यासाठी सज्ज झाले आहेत. मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. वंदे मातरम. पद सांभाळतानाच पहिला क्रांतिकारी निर्णय म्हणजे हॅलो नाही तर वंदे मातरम हा संपूर्ण देशात चर्चेला जातो. आणि म्हणून हा सांस्कृतिक विभागाचा पहिला संकल्प मी महाराष्ट्रात इथून जाहीर करतोय की हॅलो नाही वंदे मातरम बोलो. आता चांद्यापासून बांद्यापर्यंत, मोबाईल असेल की फोन असेल, 15 ऑगस्ट पासून हा संकल्प सुरू. आणि तुम्ही सुद्धा प्रतिज्ञा घ्या की आता यानंतर मोबाईलवर कोई हॅलो नहीं कहेगा वो देशभक्तों का गीत वंदे मातरम, वंदे मातरम. अमृत महोत्सवाचा आता अमृत महोत्सवी वर्षापासून संकल्प करू फोनवर आपल्या देशाचा हॅलो, आपल्या संस्कृतीचा हॅलो म्हणजेच वंदे मातरम. आपल्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून एक ना अनेक लोकहितकारी निर्णय प्रत्यक्षात आणत त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडामोडीत नवचैतन्य निर्माण केलं. सुरुवात झाली ती महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले प्रतापगडावर असणारं अफजल खानाच्या कबरीजवळील अवैध बांधकामावर सर्जिकल स्ट्राईक करण्यापासून. अफजल खानाचं होत असलेलं उदात्तीकरण खपवून घेतलं जाणार नाही अशी रोखठोक भूमिका घेत सर्व अवैध बांधकाम हटवण्यासाठी पुढाकार घेतला तो सुधीर भाऊंनी. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील शिवप्रेमींना अतिशय भावला. त्यापाठोपाठ दुसरा महत्वाचा निर्णय छत्रपतींची जगदंबा तलवार आणि वाघनख परत मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्फत लंडन सरकारशी बातचीत करून प्रयत्न सुरू केले. यासोबतच राज्याचं सांस्कृतिक धोरण गेल्या अनेक वर्षात बदलण्यात आलं नव्हतं. काळानुरूप यासाठी केवळ पुढाकार घेत तेवढ्यावरच थांबले नाहीत तर यासाठी एक समिती करून धोरण निश्चितीसाठी कालबाह्य कार्यक्रमही निश्चित केले. एकीकडे कलाकारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नवीन आधुनिक नाट्यगृहांच्या निर्मितीसाठी पाऊल उचललं आणि सोबतच चित्रपटांच्या चित्रीकरणाला लागणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी वन विंडो सिस्टम सुरू करण्यासाठी सुद्धा पुढाकार घेतला तो सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनीच. यासोबतच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान तर प्रेरणादायी चित्रपटांना 1 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त अनुदानाचा निर्णय जाहीर करत सिनेसृष्टीत नवचैतन्य आणलं ते सुधीर भाऊंनीच. राष्ट्रीय प्राप्त पुरस्कार असेल तर त्यांना आपण डबल अनुदान देतोय. थीम बेस्ड चित्रपट असेल तर त्याला 1 कोटी अधिक आपण पैसे देतोय. मला वाटतं की आपण यामध्ये बदल वेगाने करतोय. जुन्या वयस्क लोक कलाकारांच्या निवृत्ती वेतनाच्या प्रश्नावर केवळ तटस्थपणे निर्णय न घेता त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी सुधीर भाऊंनी प्रयत्न चालवले. अनेक कलावंत यांचा उपयोग हा समाज प्रबोधनासोबत सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी यांची मदत घेऊन मग यांना या पेन्शनपेक्षा काही मदत या मार्गाने करता येईल का यावर आम्ही आता विचार करतो आहे. महाराष्ट्राचं साहित्य आधुनिक रूपात ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक विभागाने आता त्यांच्या मार्गदर्शनात पुढाकार घेतलाय. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं आणि गडकिल्ले तसंच स्मृतीस्थळं ही तर आमचा मानबिंदू. म्हणूनच त्यांच्याही विकासासाठी प्रयत्न करणं हे कर्तव्य समजून सुधीर भाऊंनी याला प्राधान्य दिलं.
महाकाली मंदिर, मार्कडा मंदिर आणि अंचलेश्वर मंदिर यासोबतच अनेक गड किल्ले महत्वाच्या ठिकाणांची देखरेख ही केंद्रीय पुरातत्व विभागाकडून काढून राज्य सरकारकडे वर्ग करण्यासाठी केंद्र शासनाकडे डिनोटिफायचा प्रस्ताव देण्यात सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी महत्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक स्थळांना आधुनिकतेची जोड देऊन त्यांच्या सौंदर्य वृद्धीतून नव्या पर्यटन स्थळामध्ये अधिक भर पडेल. महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारं एक राज्यगीत असावं अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्यासंबंधी सातत्याने प्रयत्न करत हा प्रश्न निकाली लावला तो सुधीर भाऊनीच. नुकतंच कविवर्य राजा बढेलिखित गरजा महाराष्ट्र माझा या गीताच्या निवडीला राज्य शासनानं मान्यता दिली. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या राज्यगीताचा अधिकृत शुभारंभ झाला असंही मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो. महाराष्ट्राचा गौरव सर्वत्र वाढवणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार शासनाच्या वतीने देण्यात येतो. पण यात दिली जाणारी सन्मान राशी ही वाढविण्यात यावी अशी मागणी होत असताना सुधीर भाऊंनी या विषयातही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करत ही सन्मान राशी 25 लाख करण्यासाठी शासन मान्यता मिळवली. नुकताच गानसम्राज्ञी आशा भोसले तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपतानाच वन विभागाच्या माध्यमातून जल, जमीन आणि जंगल यांच्या संपन्नतेसाठी त्यांनी चालवलेले प्रयत्न महाराष्ट्र रोज बघतोय. म्हणूनच महाराष्ट्रातील नद्यांना त्यांचं गतवैभव मिळवून देणारा नदी परिक्रमा यात्रा हा निर्णय क्रांतिकारी ठरेल हा विश्वास महाराष्ट्राला आहे. वन विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये समन्वय आणण्यासाठी आधुनिकतेची कास धरत नवीन सुसंपन्न सर्व सोयींनी युक्त वन प्रशासन भवनाचे नुकतेच नागपुरात लोकार्पण झाले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधीर भाऊंच्या कार्याचं यावेळी कौतुक केलं की ज्यांनी गेल्या 7-8 वर्षांमध्ये वनांमध्ये वाढ केली आहे आणि ती लक्षणीय वाढ आहे. आणि आज त्याच्या उद्घाटनाच्या वेळी आम्हालाही या कार्यक्रमाला येता आलं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मागच्या कार्यकाळातील विक्रमी वृक्ष लागवडीचे चांगले परिणाम आता मिळायला लागले. नुकताच केंद्र शासनाच्या फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियानं या संबंधीचा अहवाल प्रकाशित केला. त्यावेळी लक्षात आलं की सुधीर भाऊंनी सुरू केलेली ती मोहीम सर्व स्तरात यशस्वी होत आहे आणि होत राहील. याही पुढे जात आता प्रत्येक जिल्ह्यात ट्री प्लांटेशन प्लॅन देत तो प्रत्येक जिल्ह्याला अनिवार्य असणार आहे, ज्यामुळे वृक्ष लागवड ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया राहील. यासोबतच सुधीर भाऊ नेहमी जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नरत असतात. गोंदिया जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं गोंदिया जिल्ह्याचं वैभव असलेल्या सारस पक्ष्याच्या संवर्धनासाठी विविध योजना आणून प्रत्यक्ष कृतीतून पाऊल उचललं. महाराष्ट्रात कमी होत असलेल्या सिंहाच्या संख्येला बूस्टर देण्यासाठी त्यांनी गुजरातहून सिंह महाराष्ट्रात आणले आणि संजय गांधी उद्यानात त्या सिंहांना सोडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला अधिक भक्कम केलं. माननीय सुधीर मुनगंटीवारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच महाराष्ट्राचं वनक्षेत्र वाढलं. परिणामी वन्य प्राण्यांच्या संख्येतही वाढ झाली. पण त्यातून एक समस्या समोर येऊ लागली, ती म्हणजे मानव वन्य जीव संघर्षाची. यावरही विविध प्रयोगातून हा संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत.
त्यापैकी काही निर्णय अतिशय क्रांतिकारी होते. जसे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानासाठी दिली जाणारी भरपाई 30 दिवसात दिली नाही तर वाढवून दिली जाईल. तसेच दोषींवर कडक कारवाईचा कायदा करण्यासाठीही त्यांनी पुढाकार. वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने होणारं नुकसान 30 दिवसात मदत केली पाहिजे. पिकाच्या संदर्भात जी मदत आहे तीही 30 दिवसात केली पाहिजे. केली नाही तर संबंधित अधिकाऱ्याला सरकारी दराने जो वन विभाग ठरवेल त्या व्याजाने त्याला पैसे जेवढा उशीर होईल तेवढा द्यावा लागेल. तो कायदा आता आपण प्रस्तावित केला. वनानजीकच्या शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी 1,00,000 शेतकऱ्यांच्या शेताला कुंपणाची सोय करण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी नुकतीच विधानसभेत केली. पहिल्या टप्प्यामध्ये 1,00,000च्या आसपास शेतकऱ्यांना आपण कुंपण देतोय. यासोबतच मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून अनेक नवे निर्णय राज्यात होत आहेत. ते माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्याच नेतृत्वात. 12 नॉटिकल माईल पुढे मासेमारी करताना अनेक मच्छीमारांना अडचणी येत होत्या. त्याबाबतीत सुधीर भाऊंसमोर मच्छीमारांनी व्यथा मांडल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्राने नेमलेल्या कमिटीच्या अहवालाअंती धोरण निश्चितीसाठी लवकरच बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याचं त्यांनी ठरवलंय. मत्स्य व्यावसायिकांसाठी नेहमीच प्रोत्साहन देत पारंपरिक मत्स्य व्यावसायिकांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभा आहे असा विश्वास मच्छीमारांना दिला तो सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनीच. पारंपरिक मत्स्य व्यावसायिकांच्या संरक्षणासाठी 2 नवीन स्पीडबोट खरेदी करण्यासाठी केवळ त्यांनी घोषणा केली नाही तर त्यांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीलाही सुरुवात झाली आहे. राज्यातील मत्स्य व्यावसायिकांना दिल्या जाणाऱ्या डिझेल परताव्यात उच्चांक गाठत मागील 7 वर्षापेक्षा अधिक रक्कम डिझेल परताव्यात मत्स्य व्यावसायिकांना परत अदा करण्यात आली ती सुधीर भाऊंमुळेच. केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपालांसोबत बैठक करत राज्यातील ससून डॉक्सच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तर मुंबईजवळील सातपाटी बंदरावर अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्यासाठीही लवकरच कारवाईला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. ससून डॉकचा 92 कोटी 51 लक्ष 53,000 इतका प्रस्ताव तयार झाला आहे. या प्रस्तावामध्ये केंद्राचे 50%, राज्याचे 50%, म्हणजे 46 कोटी 25 लक्ष हे राज्याचे आहे आणि केंद्राचे 46 कोटी 25 लक्ष आहे. आतापर्यंत 26 कोटी हे उपलब्ध झाले आहे. सुधीर भाऊंनी दिलेला विकासासंबंधी प्रत्येक शब्द आजवर कधी खोटा ठरला नाही. दिलेला प्रत्येक शब्द ही आपली नैतिक जबाबदारी मानून कार्य करताना प्रत्येक कार्य हे सर्वोच्च गुणवत्तेचं असेल असा त्यांचा दंडक असतो आणि हा प्रवास असाच सुरू असेल की घेतले करी हे सतीचे वाण, जोवरी प्राण तोवरी समाजोत्थान. या ब्रीदानुरूप जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून त्यासाठी आपले सर्वस्वपणाला लावणारा जनप्रतिनिधी म्हणजे सुधीर भाऊ. जनसेवेचे व्रत स्वीकारत तळागाळातील गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी आपलं प्रत्येक कर्म, प्रत्येक कार्य यज्ञातील आहुतीप्रमाणे इदम न ममम असं म्हणत टाकणारे आणि त्या समाधानाने स्वतःला भाग्यवान समजणारे लोकनेते म्हणजे सुधीर भाऊ. उद्याच्या समृद्ध भारताच्या जडणघडणीसाठी नव्या पिढीला नवी दिशा देणारा दूरदृष्टीचा मार्गदर्शक म्हणून एकच नाव सर्वांसमोर येतं ते म्हणजे माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार.